नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त 1 तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. Manikchand Oxyrich, proudly Indian. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या विभागाच्या अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षेचा भाग म्हणून जब वी मेट या प्रायोगिक नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं होतं. या प्रायोगिक नाटकामध्ये रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखवला गेल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलाय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थी अंतर्गत परीक्षेचा भाग म्हणून शुक्रवारी सायंकाळी 6:30च्या नंतर ललित कला केंद्राच्या ओपन हॉलवर जब वी मेट या प्रायोगिक नाटकाचं सादरीकरण करत होते. लेखन आणि दिग्दर्शन ललित कला केंद्रातील विद्यार्थीच करत होते. या नाटकात रामायणातील पात्रांचं बॅकस्टेजवर सुरू असलेलं प्रहसन त्यांनी नाटकात सादर केलं. रामायणातील सीता, रावण, लक्ष्मण ही पात्रे रंगमंचाच्या मागील बाजूस बसून शिव्या व आक्षेपार्ह विधानं आणि सिगारेट ओढत असल्याचं नाटकात दाखवण्यात आलं. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रयोग थांबवला आणि काही विद्यार्थ्यांना मारहाण आणि धक्काबुक्की देखील केली. ललित कला केंद्र आयोजित रामलीला या नाटकामध्ये जे नाटक ललित कला केंद्राच्या सभागृहामध्ये चालू होतं, त्या नाटकामध्ये प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण यांचे पात्र घेऊन त्यांचा अपमान करण्याचं काम या नाटकामध्ये केलं. सीतामाई सिगरेट ओढताना अश्लील भाषेमध्ये शिव्या देताना त्या ठिकाणी दिसली. प्रभू रामचंद्र यांचा अपमान त्या ठिकाणी झाला. लक्ष्मणांचा देखील अपमान या नाटकामध्ये होताना दिसला. ज्यावेळेस आभाविपच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस तिथल्या ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आणि काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर लाठीनी मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेचा, या नाटकाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. काल चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये या सर्व घटनेची माहिती देऊन पोलीस तक्रार देखील केली आहे आणि त्यांच्यावर FIR देखील दाखल झाली आहे. आज सकाळीच त्या सर्व दोषींना 6 जणांना अटक देखील चतुर्शृंग पोलीस स्टेशननी केलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे व्यक्ती स्वातंत्र्याच्या पडद्यामागे लपून कटपुतलीचा नाच करणाऱ्या सर्व संघटना आणि सर्व व्यक्तींच्या विरोधात आवाज उठवण्यामध्ये विद्यार्थी परिषद कटिबद्ध आहे. अशा प्रकारची घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि अशांना योग्य वेळीच शिक्षा देऊन अशा नीच वृत्तीचा नाश देखील करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. जोपर्यंत या सर्व विद्यार्थ्यांना आणि त्या संबंधित प्राध्यापकांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी परिषद त्याचा संघर्ष नक्की चालू ठेवेल. या सर्व प्रकरणानंतर दिवसभर सोशल मीडियावर आणि नागरिकांमध्ये याच विषयाची चर्चा होती. ललित कला केंद्रातील अंतर्गत परीक्षेचा हा भाग होता आणि नाटक संपल्यावर त्यावर बोलणं योग्य होतं, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. 2 दिवसापूर्वी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ललित कला केंद्राच्या नाट्यमंचावरती ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी एक नाटक प्रयोग ठेवला होता. रामलीला असं त्या नाटक प्रयोगाचं नाव होतं. तो नाटक प्रयोग विद्यार्थ्यांसाठी ओपन होता, त्याच्यामुळे कॅम्पसमधले सर्व विद्यार्थी तिथे नाटक पाहायला गेले होते. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी पदाधिकारी पण त्यामध्ये सहभागी होते. नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाटकातले काही आक्षेपार्ह विधानांवरती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला आणि ते नाटक थांबवलं. नाटक नुसतं थांबवलं गेलं नाही, तर नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. त्याचबरोबर ललित कला केंद्राचे प्रमुख भोळे सर यांना देखील अश्लील भाषेत बोललं गेलं आणि त्याच्यानंतर उलट बोंबा करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ललित कलाच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केली असं म्हटलं गेलं. म्हणजे चोराच्या उलटा बोंबा अशा प्रकारे तिथे झालेला आहे. आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले हे विद्यार्थी आणि त्यांचे प्राध्यापक यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं. त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले गेले. त्यांना 24 तास पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं गेलं. काल संध्याकाळी त्यांना सोडण्यात आलेलं आहे.
मला असं वाटतं की एक विद्यार्थी म्हणून मी याच्याकडे असं बघतो की कोणत्याही संघटनेने असा कायदा हातात घेऊ नये. त्या रामलीला नाटकाबद्दलचे जे काही आक्षेप असतील त्याच्याबद्दल दुमत नाही, आक्षेप असावेत, परंतु ते आक्षेप मांडण्यासाठी संविधानिक मार्ग वापरावा. असं कोणत्याही प्राध्यापकांना अश्लील भाषेत बोललं गेलं जाऊ नये. त्याचबरोबर विद्यार्थ्यांवरती अशी मारहाण केली जाऊ नये. आज विद्यापीठ ही स्वतंत्र बॉडी आहे. विद्यापीठ प्रशासन जे काही संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करेल, परंतु असा कोणत्याही संघटनेने कायदा हातात घेणं ही खूप लज्जास्पद गोष्ट आहे. हे विद्यापीठाला शोभणारी गोष्ट नाही. म्हणून विद्यापीठाने संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरती रीतसर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातले आम्ही सर्व विद्यार्थी त्याचा निषेध करणार आहोत. जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही आणि जोपर्यंत हा हिंसाचार थांबणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आमची सरकारला विनंती आहे, गृह खात्याला विनंती आहे की आपण याकडे लक्ष द्यावं, गांभीर्याने बघावं, विद्यापीठ शांत करावं, विद्यापीठाच्या नावाची बदनामी केली जाऊ नये. या नाटकाचा प्रयोग बंद पाडल्यानंतर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी चतुर्शृंगी पोलिसात धाव घेतली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलगिरी व्यक्त केली असून याचा अधिक तपास करण्यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केलेली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात विहित नियमानुसार तातडीने आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असं विद्यापीठाच्या वतीनं सांगण्यात आलंय. काल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ललित कला केंद्रामध्ये सुरू असलेले जगविविध नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. त्यांनी ते नाटक पूर्ण पाहायला हवं होतं. त्याच्यामध्ये जे काही आक्षेप असतील त्याची खरं चर्चा करायला त्यांनी हवी होती. लोकशाही मार्गाने सर्वच करणे आवश्यक होते. नाटक सुरू असताना धक्काबुक्की करणे, शिवीगाळ करणे योग्य नाही. ते खरंच व्हायला नको हवं होतं. त्याचबरोबर या सर्व गोष्टींमुळे कलाकारांचे कुठंतरी मनोधैर्य खच्चीकरण होतं. कुठंतरी त्यांच्यावर एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला असं माझ्यासारख्याला वाटतं. कुठलीही गोष्ट ठरवण्याची एक लोकशाहीची एक पद्धत असते, पण ते न करता थेट कायदा हातात घेणं हे खूप चुकीचं आहे. त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह वाटलं तर त्याच्याबद्दल तक्रारी नोंदवता येऊ शकल्या असत्या किंवा कुलगुरूंशी त्याच्याबद्दल काही भेटून काही चर्चा करता येते का, ते करता येऊ शकलं असतं. पण असं डायरेक्ट बाहेर न येऊन हल्ला करणं, ते पण कलाकारांवर. एक तर कलाकाराला कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो, तो आपली प्रामाणिकपणे कला सादर करत असतो. आणि हे सगळं करत असताना अशा प्रकारची खरं गोष्ट होणे, कलाकारांना मारहाण होणे, खरं तर या घटनेचा मी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने हे मी जाहीर निषेध करतो. मध्यंतरी अशाच प्रकारची एक FTIमध्ये गोष्ट घडली होती. त्याच्यामध्ये सुद्धा देखील काही विद्यार्थ्यांवर हल्ला झाला होता. तर असाच प्रकार आता ललित कला केंद्रामध्ये सुद्धा घडतोय. हे खरं तर म्हणजे पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये जातीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की अशा प्रकारच्या संघटनेच्या वतीने FTIमध्ये सुद्धा घटना घडल्या. त्याचबरोबर आज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा घटना घडल्या. याच्यामध्ये नेमकी कोण आहे, याच्यामध्ये नेमकी कुठली संघटना कशा पद्धतीने अशा प्रकारची वागणूक देते हे सुद्धा पोलिसांनी खरं तर पाहिलं पाहिजे. नक्कीच हे नाटक सादर करणाऱ्या कलाकारांशी देखील मी बोललो. त्याच्यामध्ये मी त्या नाटकाबद्दल काही गोष्टी जाणीवपूर्वक काही जाणून घेतल्या, पण त्यांचा आता असा कुठल्याही हेतुपरस्पर काही विषय नव्हता. त्याचबरोबर काही रामाच्या सीतेच्या किंवा रावणाच्या संदर्भात जे पात्र त्यांनी केलेले होते ते बॅकस्टेजला आल्यानंतर त्यांची नेमकी काय अवस्था असते, ते कशा पद्धतीने ट्रीट करतात, कशा पद्धतीने त्यांची राहणीमान असतं, हा तो एक नाटकाचा भाग होता. आणि तो सादर करत असताना त्याच्यामध्ये काही बऱ्याचशा विचित्र गोष्टी घडल्या, काही शाब्दिक गोष्टीसुद्धा घडल्या. तर माझी त्यांनासुद्धा विनंती आहे की अशा प्रकारच्या गोष्टी ह्या कमी करता येऊ शकल्या असत्या. त्यांनी ते कमी करावं. पण माझी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुद्धा कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी असा कायदा, कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कलाकारांना मारहाण करू नये. माझी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने
खरं तर मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा अशा गोष्टी घडणार नाही किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक नाटक, प्रत्येक सिनेमा आपण जात धर्म ह्याच चष्म्यातून, एकाच चष्म्यातून पाहणं त्यांनी बंद करावं. एकतर गोष्ट पूर्णतः पाहावी, ती तपासावी, त्याच्याबद्दल चर्चा करावी, ती जाणून घ्यावी आणि त्याच्यानंतरच खरं तर त्यांनी आक्षेप घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. पुन्हा अशा गोष्टी होणार नाही यासाठी सुद्धा कलाकारांनी पण काळजी घेतली पाहिजे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुद्धा कार्यकर्त्यांनी काळजी घेतली पाहिजे की समाजात कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होईल अशी कुणीच आणि कुठल्याच पक्षाने खरं तर ही भूमिका घेतली पाहिजे किंवा अशा प्रकारचा वादंग होईल अशाही प्रकारची कुठली गोष्ट त्यांनी केली नाही पाहिजे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून ललित कला केंद्राची तोडफोड करण्यात आली असून या प्रकरणी आता भाजपा युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या खास कार्यक्रमात मनसे नेते बाबू वागसकर यांची टॉप न्यूज मराठीनं विशेष मुलाखत घेतली. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत असणार आहेत मनसे नेते बाबू वागसकर, ज्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा नगरसेवक म्हणून काम पाहिलेलं आहे आणि एक मनसेतला एक महत्त्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडून आपण लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं त्यांचं व्हिजन अर्थात मनसेचं काय व्हिजन आहे याबाबतची चर्चा करणार आहोत. पुण्यासाठी मनसे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढेल याविषयी आपण त्यांना बोलतं करणार आहोत. माझ्यासह या चर्चेमध्ये सहभागी आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. बाबू वागसकर सर, आपण राज ठाकरे यांच्या अतिशय निकटवर्ती असे समजले जातात. त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर सध्या महाविकास आघाडीमध्ये असेल किंवा महायुतीमध्ये असेल, लोकसभेच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे. मनसेमध्ये सध्या काय तयारी सुरू आहे? तुम्ही आता एक मला की राजसाहेबांच्या तुम्ही खूप जवळ आहे. मी आदरणीय राजसाहेब ठाकरेंबरोबर 1990 पासून काम करतो आणि अतिशय वेगळं विजन असणारी व्यक्तिमत्व आहे आणि पक्षाला एक वेगळी दिशा देणारा व्यक्तिमत्व आहे आणि वेगळा विचार करणारे आहे. तर तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात म्हणालात तर आमच्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकसभा निवडणूक लढायची पूर्ण तयारी आहे. महाराष्ट्रात आम्ही बऱ्यापैकी सीट लढायच्या प्लॅनमध्ये आहोत आणि विचारलं तर पुणे शहरात तर पुणे शहरामध्ये निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहोत. कारण लोकसभेची निवडणूक लढत असताना लोकसभेची निवडणूक ही संघटन आणि पक्षाचे नेतृत्व ह्याच्यावर अवलंबून असते आणि त्या कोणीही उमेदवार तुम्ही दिला तर त्याला हे 2 गोष्टी खूप महत्त्वाचे असतात. ते आमच्याकडे संघटनेसुद्धा आहे आणि पक्षाचं नेतृत्व एक महाराष्ट्राला दिशा देणारं नेतृत्व आमच्या आदरणीय राजसाहेब ठाकरे. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या पूर्ण तयारीला. एक अशी बातमी मध्यंतरी फिरत होती की 5 जण मनसेमधून इच्छुक आहेत. तुमचंही नाव त्याच्यामध्ये घेतलं जात होतं. तुम्ही पुणे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात का आणि तुमचा लोकसभेसाठीचा अजेंडा काय असेल पक्ष म्हणून? नाही बघा, एखाद्या पक्षात एखादी व्यक्ती काम करत असेल तर सगळं 5च जण नाही तर बरीच लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निवडणूक लढण्याच्या इच्छुक आहेत. प्रत्येकाला इच्छा, राजकारणात काम करत असताना प्रत्येकाला इच्छा असते. परंतु आमच्याकडे कसं होतं की आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जे ठरवतील त्याला उमेदवारी मिळेल आणि ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याचं काम आम्ही अतिशय जोमाने आणि जोरात सगळे करणार आहोत. कारण तेवढ्या लेवलला संघटन आमच्याकडे आत्ता आहे आणि नेतृत्वही आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीने आहे. आमच्या पुणे शहराचं पूर्ण लोकसभेचे जबाबदारी दिलेली आहे आदरणीय राजसाहेबांनी. काही जबाबदारी आहे लोकसभेच्या, तर पुण्याची जबाबदारी लोकसभेची अमितजी ठाकरे यांना दिलेली आहे आणि ते या ठिकाणी पुण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तसे माझ्याकडे एक शिरूर मतदारसंघ आहे, अजून बाकी लोकांकडे बरेच मतदारसंघ आहेत. अशा जबाबदारी मग त्या अमित साहेबांशी ते बोलतील. बोलल्यानंतर पक्षातल्या मंडळींशी बोलतील आणि त्यानंतर ठरवलं जाईल की कुणाला उमेदवारी मिळेल. आम्ही 5च नाहीत, अनेक जण आहेत इच्छुक आहेत. राजसाहेब ठाकरे हे ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळी विकासाची ब्ल्यूप्रिंट सादर करत असतात. तर या अनुषंगाने लोकसभेच्या दृष्टिकोनातून तुम्ही विकासाची काय ब्ल्यूप्रिंट तयार केली? बघा, त्या शहराची रिक्वायरमेंट ही वेगळी असते आणि त्याची रचना ही वेगळी असते. त्या पद्धतीने आम्हाला त्या मतदारसंघाचे आदरणीय राजसाहेबांनी त्याबद्दल काम करायला सुरुवात केलेली. त्या ठिकाणी आपण आता पुणे शहराचाच विषय घेतला आपण
तर पुणे शहरामध्ये आत्ताच्या एवढ्या ह्या काळामध्ये अतिशय नियोजन नसलेलं विकास चालू आहे. त्या विकासाला नियोजनच नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मेट्रो आणली तर ट्रॅफिकचं नियोजन नाही. आता पुण्यात कुठेही जा, पूर्वी ठराविक ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायचं, पण आता कुठेही जा सगळीकडे ट्रॅफिक जाम होतं. याचा अर्थ काय? नियोजनाचा अभाव आहे. मग हा नियोजनाचा अभाव होऊ नये त्यामुळं काय प्लॅनिंग केलं पाहिजे ह्याच्यावर महाराष्ट्र युवसेना काम करते. आणि हे काम करत असताना आम्ही सोल्युशन बी देणार की बाबा तुम्ही हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे करा, हे केलं तर हे होईल. ते नाही ऐकलं तर मग आम्हाला रस्त्यावरून आम्हाला खळखळा करावं लागतं. पण एखादं आंदोलन करत असताना त्याला सोल्युशन द्यायचं आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ठरवलं, नेहमीच ते देतात. त्यामुळे पुण्याचा जो आता ट्रॅफिकचा विषय असेल, पोल्युशनचा विषय असेल, की नदीच्या आता नदीपात्रामध्ये जी कामं चालू आहेत त्या कामामध्ये पुणेकरांमध्ये अतिशय असंतोष होता की बाबा एवढी झाडं निघाली गेली. आणि त्याबद्दल बऱ्याच एनजीओज पुढे आल्या, पक्षाने आम्ही बी आंदोलन केलं, सगळेजण पुढे आले. तो काय प्लॅन आहे काय नाही, तर तो प्रोजेक्ट असा आहे की नदीच्या कडेने म्हणजे बनगार्डन रस्त्यापासून मुंडव्यापर्यंत म्हणजे माझ्या परिसरामध्येच आहे. तो रोड्स आहेत, ब्युटिफिकेशन आहेत, ते सगळं. त्या रिप्लॅन्टेशनसुद्धा आहेत. त्या 60,000 झाडं लावायचं प्लॅनिंगसुद्धा त्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही सुचवलं पार्टी म्हणून, आम्ही आदरणीय राजसाहेबांशी बोलल्यानंतर की काही पॅचेस तुम्ही काही पक्षांना द्या, पार्टीजला द्या, काही तुम्ही कॉलेजेसच्या प्रमुखांना द्या, काही एनजीओजला द्या, काही यांना द्या, किंवा 5,000 झाडं तुम्ही करा, 5,000 झाडं तुम्ही करा, त्याच्यावर देखरेख करून तुम्ही हे करा. तर ती जगतील, ते येतील, कोणीतरी त्याच्यावर पकडलं असं पाहिजे. अशा प्रकारे अनेक ह्याच्यावर काम आता चालू आहे पक्षाच्या. आणि पुणे शहरामध्ये खूप मोठा स्कोप काम करायला आहे. मनसे म्हणजे राज ठाकरे साहेब सुद्धा बोलताना नेहमी सांगतात की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि मनसेने पहिल्यांदा ब्ल्यूप्रिंट जी आहे ती विकासाची दिली होती. पुणे शहरासाठीची ब्ल्यूप्रिंट काय असेल? कारण पुणे शहराला आता ट्रॅफिकची समस्या असेल किंवा पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस जटिल होताना पाहायला मिळतोय. तर अशा सगळ्यामध्ये पुणे शहरासाठीची मनसेची ब्ल्यूप्रिंट काय? तेच सांगायचं मला तुम्हाला, जशी महाराष्ट्रासाठी आदरणीय राजसाहेबांनी ब्ल्यूप्रिंट केली आणि त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये तुम्ही वाचली असेल का नाही आयडिया नाही, परंतु अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी लिहित. म्हणजे तुमच्या कचऱ्यापासून तर पाण्याचं नियोजन असेल, कचऱ्याचं नियोजन असेल, ट्रॅफिकचं नियोजन असेल, इतर सगळ्या गोष्टींवर त्या बारकाईने केलेलं आहे. पोल्युशनाबद्दल सगळं असं. तर त्या पद्धतीने मी मागाशी म्हणाल की पुणे शहराच्या सुद्धा ज्या अडचणी आहेत, त्या अडचणी घेतलेल्या आहेत, त्या अडचणीवर आता आदरणीय राजसाहेब असतील, आमची अख्खी टीम असेल, त्याच्यावर आता आम्ही आता काम करतोय. आता लोकसभेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवारांचा गट असेल, आता वंचित आघाडीचा पण महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला आहे. कालच जेव्हा राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की मनसे कोणासोबत जाऊन निवडणुका लढवेल, तेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं की याचा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण राज ठाकरेंच्या अतिशय निकटवर्ती असे मानले जातात. त्या दृष्टिकोनातून मनसे ही कोणासोबत जाऊ शकते? ऐका, राजकारणात काम करत असताना आणि हे काम करत असताना काही निर्णय हे पक्षप्रमुखांवर असतात आणि पक्षप्रमुखांच्या डोक्यात काहीतरी वेगळं असणार असेल. आणि पक्षप्रमुखांच्या डोक्यात नेहमी असतं की आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना नेहमीच संधी मिळाली पाहिजे, त्यांना काहीतरी संसदीय पदं मिळाली पाहिजे. त्यामुळे कुणाबरोबर जाणार काय जाणार हे मी आत्ता सांगू शकत नाही. परंतु एवढं नक्की सांगेल की येणारा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल. कारण महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा एक राज्य आहे. आणि ह्या राज्यात तुम्ही पाहता की मागील 4-5 वर्ष 2-3 वर्षामध्ये अतिशय राजकारणाचा एकदम चिखल झाला आहे. कुणाला कुणावर विश्वास नाही. मी मत दिले विरोधीत, आम्ही सत्तेत जाऊन बसलो. मी दिले सत्तेत मत, तो गेला विरोधात. आणि विरोधी पक्ष हा प्रबळ राहिलेला नाही. आता महाराष्ट्र एक आदरणीय राजसाहेब ठाकरे वेगळ्या आशेने बघतं की एकमेव नेतृत्व असं आहे की हा महाराष्ट्राला परत वरती आणू शकतं, महाराष्ट्राची परत प्रतिमा चांगली करू शकतं. त्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की येणाऱ्या लोकसभा असतील, विधानसभा असतील, महानगरपालिका असतील, ही महाराष्ट्रातली जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. लोकसभेच्या वेळी आपण बघितलं ज्यावेळेस ज्यावेळी राज ठाकरेंनी प्रचार केला होता लाव रे तो व्हिडिओ, त्यानंतर राज ठाकरेंना ईडीची नोटीस आली होती. कालच राज ठाकरेंनी असं विधान केलं की आता ज्या ईडीच्या कारवाया चालू आहेत त्यापेक्षा दुप्पट पद्धतीने दुप्पट वेगाने याच कारवाया भाजपवरती पलटू शकतात. यावरती तुमचं मत काय? नाही, आता कसं असतं माहिती का की आता आपण एक तो हे असतं, एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला खूप त्रास दिला की विनाकारण त्रास दिला, तो असेल त्याच्यात तेच असेल तर ठीक आहे, पण विनाकारण त्रास दिला आणि नंतर त्याच्या कोर्टमध्ये बोलाला, तो सत्य झाला, तो ते करणारच ना. बघा तुम्ही एखादा आरोप, म्हणजे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, मी स्वतःला खूप छोटा समजतो,
परंतु एखाद्यावर एक आरोप होतो आणि तो आरोप झाल्यानंतर ती व्यक्ती लगेचच त्या दुसऱ्या पक्षात गेली की तो आरोप निघतो. म्हणजे उदाहरणार्थ मी अजितदादा पवार साहेबांबद्दल बोलेल की मोदी साहेबांनी त्यांच्याबद्दल सिंचन घोटाळ्याबद्दल बोलले की महाराष्ट्रात एवढा मोठा सिंचन घोटाळा झाला असा, आणि त्यानंतर आदरणीय अजितदादा तिकडे त्यांच्याकडे जॉईन झाले, त्यांचे काय आमदार घेऊन विषय थांबला ना. याचा अर्थ काय? याचा अर्थ की तुम्ही त्याचा दुरुपयोग करताय, तुम्ही ती भीती दाखवताय. मग ही भीती समोरच्याकडे आली तर समोर तर येणार ना तेवढा दिवस नाही. तुम्ही एखादी स्प्रिंग जेवढी ओढाल ती सोडल्यानंतर ती तेवढीच फास्ट येणार आहे ना, तसं ते रिवर्स येऊ शकतं ना. सध्या चुकीच्या कारवाई चालू आहेत. तर बघा, सगळ्याच कारवाई चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही, परंतु काही कारवाई ह्या 100% चुकीच्या आहेत आणि काही चुका ह्या होत असतात. चुकांना सुधारण्याची संधी द्यावा लागते, देता येते, तेवढं त्याचं नियोजन असतं. परंतु एवढ्या टोकाच्या भूमिकेवर काही गोष्टी जाऊन सगळं सत्ता मिळवण्यासाठी, सत्ता म्हणजे सगळं नाही आहे. राजकारण म्हणजे पूर्ण देश आहे असं नाही आहे. देश चालवण्यासाठी सगळ्या पद्धतीने देश चालतो. पण तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असाल, सगळ्याच त्रास देणार असाल, सगळ्यात लक्ष करणार असाल, मी म्हणाल तेच खरं करत असेल तर जनता सहन करणार नाही. आत्ता मगाशी बोलतानाही तुम्ही महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा उल्लेख केला की इथे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगू शकत नाही, जे पूर्वी बिहारबद्दल बोललं जात होतं. तर कुठेतरी महाराष्ट्राचं जे अस्थिर राजकारण आहे यावर तुमचं काय मत आहे? अतिशय अस्थिर राजकारणामुळं आपल्याकडची महाराष्ट्रातली जी कॅपेबल मुलं आहेत, ती हुशार मुलं मुली आहेत, ते महाराष्ट्रात राहायचं म्हणत नाहीत. आता ते कुठेतरी आयब्रोड जाणं म्हणतात, ते कुठेतरी बाहेर जाऊन मला सेटल व्हायचं, सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या करतात. का करतात ते? की ते आता जे ते पाहतात आहे ते रोज टी व्हीवर पाहतात की सकाळी उठले की कोणतरी कोणाला तरी खालच्या लेवलमध्ये शिवागड. पूर्वी ह्या भाषा वापरत नव्हते, अलंकारिक भाषा वापरून राजकारणी लोक बी टीका करत होते. परंतु आता शिवीगाळ व्हायला लागले, इतके खालचे दर्जा लागले. हे सगळं बघून आता जे यंग जनरेशन आहे तर ते म्हणते नको, हे सगळं वाईट आहे. म्हणून आदरणीय राजसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात बघा, की सुशिक्षित माणूस असेल, यंग जनरेशन असेल, त्यांनी पक्षात या, कुठल्याही पक्षात या, पण तुम्ही येऊन हे सगळं सुधारा. आता जे चाललंय हे सगळं वाईट आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. ज्यावेळी मनसेची स्थापना झाली, मनसेनी पहिल्याच निवडणुकीमध्ये 13 आमदार मनसेचे निवडून आले. त्यानंतर आपण पुणे महापालिकेमध्ये बघितलं तर मनसेचे 16 नगरसेवक निवडून आले. 29 आलो. सुरुवातीला आम्ही 8 आलो. हां, 7ला. ज्या प्रकारे बघितलं मनसेचा जो चढता आलेख होता तो अचानक एवढा ढासळला का? या सर्व प्रक्रियेला जबाबदार कोण आहे? नाही, ह्याला जबाबदार असं नाही म्हणता येणार. बघा, कुठंतरी आम्ही कमी पडलो. 2007ला तुम्ही, आता मी पुण्याचा विषय म्हणून म्हणतो की 2007ला आम्ही 8 नगरसेवक होतो. ते 2012ला आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टीमध्ये 29 नगरसेवक आलो. 29 नगरसेवक होत असताना आम्ही खूप कामं केली. म्हणजे कचऱ्यावर काम असेल, नाण्यावर असेल, उद्यानावर असेल, ज्या त्या पद्धतीने आमच्या 29 नगरसेवकांनी खूप काम. पण आम्ही हे जनतेपुढे मांडायला थोडंसं कुठेतरी कमी पडलो. जनतेपर्यंत आम्ही पोहोचलो आहे, एक त्यातला फॅक्टर पुरेपुरता असेल. आणि 2014ला ह्या देशाला काय झालं आयडिया नाही. एक भाजपची म्हणा, मोदी साहेबांची म्हणा, एक वेगळी लेअर आली आणि त्या लेअरमध्ये फक्त मनसेच नाहीत, सगळेच पक्ष वाहून गेले, सगळे साफ झाले. त्यात तो आला, तो बॅड बॅच आम्हाला आला. पण आता भविष्यात जनतेने पाहिले, जनतेने 10 वर्ष देऊन बघितलेत त्यांना, पण त्यातनं काही इनपुट निघत नाही. जर महाराष्ट्र खालीच चालला आहे, वर यायचं तर खालीच चाललं आहे, हे लोकांना कळतं आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र युवक सेनेला चांगले दिवस येतील. मनसेच्या सोबत असणारे पहिल्या टर्ममधले जे आमदार होते ते बहुतांश आमदार भाजपसोबत गेल्याचं पाहायला मिळतं. यामुळे काय नेमकं मनसेचं काय चुकलं असं वाटतं की हे आमदार सोबत का नाही आहेत? मनसेचेच आमदार नाही तर तुम्ही पाहिलं तर सगळ्याच पक्षातले आमदार असतील, नगरसेवक असतील, आणि ही मंडळी त्या ठिकाणी गेली. काही लोक भीतीपोटी गेली, काही लोकांना बजेट मिळेल त्या पोटी गेली, काही लोकांच्याला तुझा बाबा कुठेतरी तो चुकला असेल तर त्याच्यावर काहीतरी इन्क्वायरीज असेल, अशा अनेक गोष्टींमुळं लोक गेले. आणि राजकारणात पूर्वी लोक राजकारणात 10-15 वर्ष थांबायचे की मला काही नाही मिळालं तरी चालेल. परंतु मी आत्ता आमदार झालो, मी आत्ता नगरसेवक झालो, आमदार झालो, मला पुढं कसं कधी होता येईल का नाही, मला पुढं संधी मिळेल का नाही, त्याला थांबायचं नाही, त्याला परत यायचं. मग त्याचं वारं होतं तसं त्या होतं. त्यामुळं बरेच लोक त्या मंडळीने गेली. अशा अनेक गोष्टी आहेत त्याला. मनसे नेते राजेंद्र उर्फ बाबू वागसकर यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. मात्र या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण मागासपासून लोकसभा आणि महाराष्ट्राचं बदलतं राजकारण याच्यावर चर्चा करतोय. आपण जर पुण्यामध्ये पाहिलं तर आपले जे माजी शहर अध्यक्ष आहेत वसंत मोरे, त्यांनी काल असा दावा केला माध्यमांशी बोलताना की शर्मिला वहिनींनी मला सांगितलंय मला दिल्लीमध्ये पाहायला आवडेल किंवा ऐकायला आवडेल. तुम्ही म्हटलं की संघटनात्मक दृष्ट्याही आमची तयारी झालेली आहे. पक्षांतर्गत कुठेतरी उमेदवार वाढत आहेत किंवा इच्छुकांची गर्दी होती असं वाटतंय. ज्यावेळेस पक्षांतर्गत इच्छुकांची गर्दी वाढते आणि होते याचा अर्थ पक्ष मजबूत आहे, संघटन मजबूत आहे. प्रत्येकाला का वाटतं की मला इलेक्शन लढावं, मला हे करावं, की याचा अर्थ मला इथे मी सक्सेस मिळेल. म्हणजे आम्हाला आनंद आहे की वसंतराव इच्छुक आहेतच आणि त्यांच्याबरोबर अजून 10 लोक इच्छुक झाले. याचा अर्थ पक्षाची संघटना ही अतिशय मजबूत आहे आणि आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली काहीतरी चमत्कार इथे 100% घडणार आहे. हे 100% म्हणजे मनसेचा पहिला खासदार पुण्यातनं निवडून जाणार 100%. त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. आणि बघा, आम्ही मागाशी तुम्ही म्हणाला की 10 लोक वसंत मोरे इच्छुक आहेत, त्यांचे 10 लोक इच्छुक आहेत. प्रत्येक जण इच्छुक असतात. उद्या आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी ठरवलं की पक्षाच्या व्यतिरिक्त एखादा सामाजिक काम करणाऱ्या संस्थेतला माणूस असेल, एखादा NGO मधला माणूस असेल, एखादा IAS ऑफिसर असेल, एखादा पुणे शहराला दिशा देणारी व्यक्ती असेल की नाही बाबा ह्याचं एक असं वेगळं व्यक्तिमत्व आहे, काहीतरी आहे. पण आमचं पक्ष हा नवीन शोधत असतो, नवीन काहीतरी बघत असतो आणि नाविन्यात लोकांना इंटरेस्ट असतो की बाबा काहीतरी नवीन असं बी काही होऊ शकतं. आणि अशा वेळेस काय झालं तर आम्ही सगळे म्हणून आदरणीय राजसाहेबांना पाईक आहोत. आम्ही ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही मागे उभं राहणार. म्हणून तर पुणे शहराची जबाबदारी आदरणीय आम्ही जी ठाकरेंवर आहे ते सुद्धा अतिशय बारकाईने पाहतात आहेत, वारंवार येतात ते सगळं होतं. त्यामुळे पुणे शहरामध्ये खूप आम्हाला 100% आम्ही निवडणूक लढणार आणि निवडणूक जिंकून येण्याचा प्रयत्न करणार. पुणे शहरामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये गटबाजी आहे असं बोललं जातं. वसंत मोरे असतील, ज्यावेळेस वसंत मोरे यांना शहर अध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं त्यावेळी बाबू वागसकर हटाव आणि पुणे मनसे बचाव असा एक ट्रेंड सुरू करण्यात आला होता. ज्या प्रकारे आपण बघितलं तर पुण्याच्या महिला अध्यक्षा ज्या होत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ज्यावेळी मनसेच्या पदावरून शहर अध्यक्ष पदावरून त्यांना दूर करण्यात आलं, त्यांनी सुद्धा तुमच्यावरच टीका केली होती. त्यावेळी पुणे मनसेमधून कोणी बाहेर पडतात तेव्हा ते तुमच्यावरच टीका का केली जाते? का होतं की सॉफ्ट कॉर्नर, माझा स्वभाव असा आहे, ॲग्रेसिव्ह नाही आणि मी कुणाच्या अंगावर जात नाही. आणि लोक अशी शोधत असतात की नाही चल ह्याच्या नाव घेतलं तर हा का अंगावर येणार नाही का, कारण त्याला माहीत असतं की हा संघटनेवर प्रेम करणारा माणूस आहे, आदरणीय राजसाहेबांवर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्यामुळं हा संघटना कुठे डिस्टर्ब होऊन देणार नाही, हा अंगावर येणार नाही, हा माझा स्वभाव आहे. आणि त्याचा तो लोक घेत असतील आणि ते वेगळे असतील. पण एवढं म्हणत असताना सुद्धा वागसकरांवर कारवाई होत नाही याचा अर्थ कुठंतरी चांगलं काम करतोय याची पावती मला मिळते, हेच खूप मोठं झालं. पण पक्षाच्या दृष्टिकोनातून पुढे जायचं असेल तर सर्वांनी एकत्रितपणे येऊन पुढे गेलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही आंदोलन करता तुमच्या आंदोलनामध्ये वसंत मोरे दिसत नाही, ज्यावेळी वसंत मोरे आंदोलन करतात तेव्हा तुम्ही दिसत नाही. असं नाही होणार. कारण आता पुणे शहरामध्ये 7 राज्याचे सरचिटणीस आहेत, 2 नेते आहेत, 2 शहराध्यक्ष आहेत, महिला शहराध्यक्ष आहेत, पुरुष शहराध्यक्ष आणि 2 प्रवक्ते आहेत. अशी म्हणून आमची 12-15 लोकांची टीम आहे. तर ही टीम त्या वेळेस त्या ठिकाणी पोचत असते आणि त्या वेळेस एखादं आंदोलन राहू शकतं, सगळ्याच असं नाही. एखादं आंदोलन नसून पोचलो, एखादं आंदोलन त्यांनी केलं असेल, यांनी केलं, त्यांना आम्ही पार्टी म्हणून करतो. आमच्याकडे एक सगळे म्हणून एक टीम आहे, आम्ही सगळे म्हणून एकत्र येतो, एकत्र येऊन ठरवतो काय करायचं. आणि अनिल शिदोरे आणि मी त्यात नेते म्हणून पुण्यात काम करतो. महाराष्ट्राच्या पुण्यात आम्हाला तर आम्ही सांगतो की ह्या गोष्टी असतात, अशा पद्धतीने आम्ही करतो. कधी अनिल शिदोरे काही ठिकाणी पोचतात, काही ठिकाणी मी पोचतो, काही ठिकाणी दोघे नसतो, सरचिटणीस असतात, काही ठिकाणी दोघे असतो. असं उपरनिचे होत असतं. परंतु असं खूप वाद आहेत आणि खूप काय असं काय नाही आहे. पक्षात अतिशय प्रेम आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे. कारण आदरणीय राजसाहेब ठाकरे आम्हाला कधी कार्यकर्ता म्हणून वागणूक देत नाही, तर सहकारी म्हणून वागणूक देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बघून कधीच अशा गोष्टी करू शकत नाही.
लोकसभेची निवडणूक जी आहे ती पुणे लोकसभेची निवडणूक मनसे कोणत्या मुद्द्यावर लढेल? मनसेचे लोकांसमोर जात असतानाचा जाहीरनामा काय? मनसेचा तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की पुणे शहराच्या ज्या अडचणी आहेत, पुणे शहरात त्या समस्या आहेत, त्या समस्येवर आता पुणे शहरात काम चालू आहे, मनसेमध्ये काम चालू आहे. त्या सगळ्या समस्या आम्ही घेतल्या आहेत. 20-25 समस्या त्या आहेत. त्याच्यावर आदरणीय रावसाहेब ठाकरेंनी एक टीम बनवली आणि त्या टीम आता त्याच्यावर काम करते आणि ती निवडणूक जाहीर झाली की ह्याच्यावर मनसे भविष्यात काम करणार. हा अजेंडा आमचा पुढे आहे. तुम्हाला पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजूनही कोणते प्रश्न असे गंभीर वाटतात ज्यापर्यंत अजूनही सरकार पोहोचलं नाही पण त्या प्रश्नांसाठी मनसे काम करणार? अशा अनेक प्रश्न आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला घ्यायला लागेल तो मागाशी विचारल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न. म्हणजे पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपल्याला खूप नियोजन करावं लागेल आणि आपलं जे सांडपाणी आहे, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, ह्याच्यावर आपल्याला पुणे शहरात आत्ता काम करावं लागेल की आपल्याकडे जे एसटीममधलं पाणी येतं आपण जे ट्रीट करतो ते ट्रीट केलेलं पाणी वापरात आलं पाहिजे. ते कसं येईल त्याच्यावर आपल्याला आत्ता काम करणं गरजेचं आहे. कारण पाण्याची रिसायकल होणं खूप गरजेचं आहे. भविष्यात पाणी कमी होणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीवर मनसे 100% काम करेल. मनसे सत्तेत असो किंवा नसो ह्याच्यावर काम करेल. पर्यावरणावर काम करू आम्ही की आम्हाला पुणे शहरात राहणाऱ्या लोकांचे शरीर चांगले ठेवायचे, त्यांना मजबूत करायचं. तर तुमचं पुणे शहरातलं क्लायमेट चांगलं राहिलं पाहिजे, हवामान चांगलं पाहिजे, प्रदूषणमुक्त पुणे व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला नाविन्यपूर्ण काय करता येईल ते करणार. पुण्यामध्ये प्लांटेशन असतील ते करता. पुण्यामध्ये जी आता बघा आउटस्कटला बरीच बांधकामं झालेत. आता तो DC रूल आपला जो आला त्याच्यामध्ये एवढा FSI वगैरे दिला त्यामुळे खूप मोठमोठ्या बांधकाम. पण ही बांधकामं करत असताना सुद्धा ही कशी नियोजनबद्ध होतील, तिथं ग्रीनरी कशी होईल, तिथं प्लांटेशन कसे होतील, त्याच्यात कसे काय होईल, ह्या सगळ्यावर पुणे शहरामध्ये काम करावं लागेल. भविष्यात पुणे शहरात रोजगार वाढतोय येतोय, त्यामुळे बाहेरनं येणारी मंडळी बरीच पुणे शहरात सेटल व्हायला येतात आहे. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या वाढत चालली दिवसेंदिवस. पुणे मग आदरणीय रावसाहेब ठाकरे नेहमी म्हणतात मुंबई वाढायला आणि बकाल व्हायला काही वर्ष लागले, पण पुण्याला वाढायला म्हणजे एकदम थोड्या दिवसात तुम्ही पाहिलं तर पुण्याचे 5-5 पुणे झाले. म्हणजे तुमच्याकडं आमच्याकडे इकडं नगर रोडला गेलं तर वेगळा, सातारा रोडला गेलं तर वेगळा, तुमच्या इकडे वरती कात्रज चिकडे आलं तर वेगळं पुणे, इंजोडी इकडे गेलं तर वेगळं पुणे, पुणे सिटी. पूर्वी पुणे काय सदाशिव नारायण शिवाजीनगर बांबुर्डा 1966 जो आपला विकास आराखडा आहे त्याचा बांबुर्ड्याच्या नावाने तो विकास आराखडा आहे. तो तेवढाच आहे. टीपी देतात तो तेवढं पुणे होतं. आता पुणे किती वाढलं, कुठं जा ना पुण्याच्या 25 किलोमीटर पुढे जा तुम्हाला पुणे दिसेल. त्याचा अर्थ पुण्याला वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली. फक्त ही वाढ होत असताना ह्याच्यात नियोजन झालं पाहिजे की बाबा नियोजन होऊन कसं प्लॅनिंग करून हे काम आदरणीय रावसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीनं अतिशय चांगल्या प्रकारे करणार. कारण त्यांच्याकडे एक विजन आहे, त्यांना काम करायची माहिती आहे आणि ते करून घेणार आणि ते त्या शहरासाठी आणि त्या शहरात असणाऱ्या नागरिकांना जे लाभदायक आहे तसंच ते काम करणार. नागरिकांच्या प्रश्नांच्या दृष्टिकोनातून विकास होणं ही गोष्ट चांगलीच आहे, पण ज्या प्रकारे पुण्यामध्ये ट्रॅफिकची कोंडी होते, मोठ्या प्रमाणामध्ये उड्डाणपुलं होत आहेत, मेट्रोचं काम सुरू आहे, पण त्यामुळे नागरिकांची दोन्ही बाजूला दुहेरी कोंडी होत असल्याचं पाहायला मिळालं. एका बाजूला मेट्रोचं काम सुरू आहे, दुसऱ्या बाजूला खोदकाम करण्यात आलेलं आहे. बघा मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की एखादं काम आपण घेतलं करायला तर ते काम करताना त्याचं नियोजन करत असताना सोबत रस्ता घेतलाय करायला, तर रस्ता करत असताना फक्त महानगरपालिकेचे इंजिनियर ठेकेदार हे येऊन उपयोग नाही. तर तिथं त्या ट्रॅफिक पोलिसांना बोलवलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी तुमचं इंजिनियर त्या ठिकाणी आलं पाहिजे. तिथं राहणाऱ्या काही मंडळींना तिथं बोलवलं गेलं पाहिजे. तुम्ही काही सामाजिक संस्थेनं तिथं बोलवलं गेलं पाहिजे आणि एट ए टाईम सगळी कामं न चालू करता एक एक काम चालू केलं पाहिजे. हे पूर्ण आलं की हे दुसरं, हे पूर्ण आलं की दुसरं, अशा प्रकारे नियोजन करून केलं पाहिजे. पण ज्या कामाला तुम्हाला 10 दिवस लागतात ना ते काम तुमचं 5 दिवसात होईल. कसं काय होईल 5 दिवसात? तर तुम्ही एका कामावर नियोजन करणार. हे संपलं की मग तुम्ही मेट्रोचं करणार. मेट्रो संपला की मग तुम्ही आता तुम्ही वरती मेट्रो चालू करताय, खालच्या रस्त्याचं काम खोदायचं काम चालू करताय, लोकांनी जायचं कुठं? वरती धूळ आहे, डस्ट आहे, सगळं आहे, त्याचं पोल्युशन आहे, सगळ्या त्या गोष्टी आहेत. त्यामुळे नियोजनाचा खूप अभाव आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे हे सगळं होतं. बघा एखादं काम करायचं असेल ते पहिलं कागदावर त्याचं प्लॅनिंग झालं पाहिजे आणि ते प्लॅनिंग करून ते काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला बसून करावं लागतील आणि ह्या सगळं करत असताना
ज्या ज्या व्यक्ती ज्या ज्या संस्था त्यात असतील काम करण्यात त्या सगळ्या एकत्र येतात. म्हणजे केंद्र शासनाचे पैसे असेल तर केंद्र शासनाची व्यक्ती पाहिजे, राज्य शासन असेल तर राज्य शासन पाहिजे, महानगरपालिका तिथं पाहिजे, तिथले लोकप्रतिनिधी कोण आहे तो तिथे त्यात पाहिजे, तिथं त्या काम करणारे काही सामाजिक संस्थेची लोक असतात ते तिथं पाहिजे आहेत, आणि तिथं राहणारा नागरिक जो वापरणार आहे त्याला ते विचारलं पाहिजे आणि त्याचा बी सुद्धा अभिप्राय घेतला आणि त्यानंतर ते काम सुरू केलं. नियोजनाच्या बाबतीत आपण बोललात, राज ठाकरे ज्यावेळेस निवडणुकींसाठी पुढे जातात त्यावेळेस ते ब्ल्यूप्रिंट सादर करतात. ब्ल्यूप्रिंट नागरिकांपुढे पोहोचवण्यात मनसे कुठं कमी पडतं असं वाटतं? तर मनसे कमी नाही पडलं, लोकांना राज ठाकरे कळाले नाही असं मला वाटतं. त्यांचं जे प्लॅनिंग आहे, त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांना जे वाटतं शहराबद्दल, राज्याबद्दल, ह्याच्याबद्दल, ते लोकांना थोडंसं हे झालं. आणि आम्ही आमचं काम करायचं काम केलं की आम्ही त्यांना ते द्यायचं. पण तुम्हाला उदाहरणार्थ नाशिकमध्ये इतकं काम केलं, महानगरपालिकेची सत्ता आमच्याकडे होती, इतकं काम केलं तरी आम्हाला तिकडं अपयश आलं पुढच्या दुसऱ्या निवडणुकीत. तर ह्याचं की बाबा लोकांना ते कळालंच नाही. आता लोकांना ते कळालं की बाबा राज ठाकरेंना आपण एकदा संधी दिली, अतिशय सुंदर आणि चांगलं काम झालं. आम्हाला इकडे पुणे शहरात सुद्धा असं की आम्ही विरोधी होतो, 29 होतो, परंतु पुणे शहरात बऱ्यापैकी चांगलं काम आमच्या लोकांनी केलं. फक्त मी मागाशी सांगितल्यापैकी आम्हाला लोकांना मानता नव्हतं आलं ते. आता आम्ही ते व्यवस्थित मांडू, आता लोकांना कळलं. त्यामुळं महाराष्ट्र युवा सेनेला भविष्यात महाराष्ट्रात असेल, पुणे शहरात असेल, नाशिकमध्ये असेल, इकडे संधी 100% मिळेल. मनसे नेते बाबू वागसकर यांच्यासोबत सुरू असणाऱ्या या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. मंत्री छगन भुजबळ यांनी अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना नाभिक समाजानं मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असं विधान केलं होतं. त्यानंतर मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये असे सांगणारे छगन भुजबळ कोण, असा सवाल बाराबलुतेदार नेते सोमनाथ काशीद यांनी उपस्थित केला आहे. छगन भुजबळ साहेब, मराठा समाजाची दाढी कटिंग करायची नाही नाभिक समाजाने, असं सांगणारे तुम्ही कोण? खरं तर नाभिक समाजासह वंचित, गरीब, मायक्रो ओबीसी जे 12 बलुतेदार आहेत ते गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात. उगाच तुम्ही अशी वक्तव्य करून मराठा समाज आणि ओबीसी जो काही 12 बलुतेदार आहे, गरीब आहे, त्यांच्यात वाद लावायचं काम करू नका. पहिल्यांदा कित्येक वेळा मी तुम्हाला आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या राजकीय फायद्यासाठी ही जी नौटंकी चालली ती बंद करा, मेळावे घ्यायचे बंद करा. तुमच्या दबाव तंत्राने, तुमच्या मेळाव्यांनी मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात यायचा थांबलेला नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या ह्या मेळाव्यांचा काही फायदा होत नाहीये एवढं लक्षात येऊन देखील तुम्ही मेळावे घेत राहताय आणि मेळाव्यातून गावगाड्यातलं वातावरण खराब करायचं, भांडणं लावायचं काम, वाद लावायचं काम सुरू केलंय. हे चालणार नाही. गरीब ओबीसी 12 बलुतेदार हा गावगाड्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने नांदत आहे. उगाच कुठल्याही जाती धर्माची नावं घ्यायची, भांडणं लावायची आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ साधून घ्यायचा. माळ्यांविषयी का बोलत नाहीत? नाभिक समाजाचं नाव घेता, नंदी बैलवाल्याचं नाव घेता, कडक लक्ष्मीवाल्याचं नाव घेता, वडराचं नाव घेता, डुकरावाल्यांचं, गाढवावाल्यांचं नाव घेता. काय संबंध? असं हे चालणार नाही. तुम्ही वाद लावायचं काम करू नका. तुमच्या राजकीय स्वार्थ आता आमच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळं आमच्या नाभिक समाजासह इतर जातींचा कुठल्याही प्रकारचा वापर तुम्ही आता इथून पुढे करू नका. तुम्ही आमचे नेते नाहीत, हे लक्षात घ्या. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार असून पुण्यातून कोणाला संधी मिळणार यावरचं टॉप न्यूज मराठीचं सहज सोपं विश्लेषण. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या सहज सोपं विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. येत्या 27 फेब्रुवारीला राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक होतीये आणि त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागणार आहे. म्हणजे सकाळी 9 ते 4 या टप्प्यामध्ये निवडणूक असणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता साधारणतः मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी निकाल जो आहे तो लागणार आहे. आता या 56 जागांमध्ये महाराष्ट्रातल्या 6 जागांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जागेचा समावेश आहे, केंद्रीय माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या जागेचा समावेश आहे आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन हे 3 भाजपाचे उमेदवार जे आहेत ते महाराष्ट्रातून
6 पैकी निवृत्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या समवेतच काँग्रेसचे कडून कुमार केतकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वंदना चव्हाण आणि जर आपण पाहिलं तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई, या 6 जागांचा जो आहे महाराष्ट्रातला तो समावेश आहे. आत्ता जर आपण स्थिती पाहिली तर बहुमताच्या नुसार जर आपण पाहिलं तर राज्यसभेसाठी विजयी उमेदवाराचा कोटा हा 42 असतो. गरजेनुसार तो कोटा बदललाही जातो. मात्र जर आत्ता बहुमताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्याकडे बहुमत नसल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळतंय. त्यामुळं अशी कुठेतरी चर्चा आता सुरू झालेली आहे की राज्यसभेच्या 3 जागा ज्या आहेत की त्याच्यामध्ये नारायण राणे असतील, व्ही मुरलीधरन असतील किंवा प्रकाश जावडेकर असतील, या ज्या भाजपाच्या 3 जागा आहेत यामध्ये भाजपा नवीन चेहऱ्यांना कदाचित संधी देऊ शकतो. आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आत्ता बहुमत नसल्यामुळे कदाचित शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडेही एक जागा जी आहे ती जाऊ शकते आणि काँग्रेस आपली जागा जी आहे ती शाबूत ठेवू शकतो. आता आपण प्राथमिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पुण्यातून सध्या 2 राज्यसभा खासदार आहेत, एक वंदना चव्हाण आणि प्रकाश जावडेकर. तर पुण्यातून अजून कोण राज्यसभेवर जाऊ शकतं याबाबतच विश्लेषण आपण आज सहज सोपं विश्लेषणच्या माध्यमातून करणार आहोत. खरं तर आपण पाहिलं तर पुण्याचे जे खासदार आहेत गिरीश बापट यांच्या निधनानंतर दिल्लीत स्ट्रॉंगली नेतृत्व करू शकेल पुण्याचं असं चेहरा सध्या तरी नाही आहे. आणि आगामी दृष्टिकोनातून शहर भाजपातून एक अशी मागणी होताना दिसते की या 6 मध्ये एका नावाचा समावेश जो आहे तो पुण्यातून केला जावा. म्हणजे आपण बागाशीत जसं म्हटलं तसं शरद पवार गटाकडे सध्या बहुमत नसल्यामुळे पुन्हा वंदना चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे. अशा वेळी भाजपाकडून तिथे दावा केला गेल्याचं पाहायला मिळतं आणि भाजप असं म्हणतं की एक जो नाव आहे 6 पद या राज्यसभेसाठी ते पुण्यातून जावं. मग पुण्यातून प्रभावी दावेदार कोण असू शकतं तर जर आपण पाहिलं तर आत्ता इच्छुकांची जी लोकसभेसाठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते या इच्छुकांपैकी एका जणाला भाजप राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. मग त्यामध्ये पुन्हा कोण तर अर्थात मुरलीधर मोहोळ यांचा नंबर या सगळ्या यादीमध्ये पहिल्यांदा येतो की मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर राहिलेले आहेत, सध्या प्रदेश भाजपचे सरचिटणीस आहेत, पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत आणि पक्ष संघटनेतलं एक मोठं नाव आहे. पुण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. कोरोनामध्ये महापौर म्हणून त्यांनी केलेलं जे चांगलं काम आहे किंवा महापौर म्हणून जे काम त्यांनी करणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्यांनी काम करत पक्षश्रेष्ठींची जिंकलेली मनं या सगळ्या मुरलीधर मोहोळ यांच्या जमेच्या बाजू असल्यामुळे कदाचित मोहोळ यांना पुण्यातून भाजपा राज्यसभेची संधी देऊ शकतं अशा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. याच यादीमध्ये दुसरं नाव आहे जगदीश मुळीक यांचं. जगदीश मुळीक हे वडगाव शहरीचे माजी आमदार आहेत, पुणे शहर भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष म्हणून देखील आहेत. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांचे जगदीश मुळीक हे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांचं पारडंही जड असल्याचं पाहायला मिळतंय. जगदीश मुळीक यांनी अगदी बागेश्वर बाबांचा घेतलेला सत्संग दरबार असेल किंवा नुकतंच घेतलेला व्हिजन पुणेसारखा कार्यक्रम असेल तर यामुळे जगदीश मुळीक यांचं नाव सुद्धा पुणेतून राज्यसभेसाठी जे आहे ते जाऊ शकतं असं बोललं जातंय. त्यामुळे त्यांनाही भाजपा राज्यसभेची पुण्यातून संधी देईल असं बोललं जातंय. या यादीतलं तिसरं नाव आहे संजय काकडे यांचं. संजय काकडे हे राज्यसभेचे या अगोदरही खासदार राहिल्याचं पाहायला मिळतंय. पुणे राज्य भाजपचे उपाध्यक्ष म्हणून देखील संजय काकडे यांनी काम पाहिल्याचं पाहायला मिळतं. संजय काकडे हे सुद्धा चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय निकटवर्तीय म्हणून मानले जातात. त्यामुळे त्यांचं पारडंही यामध्ये जड असल्याचं पाहायला मिळतंय. या यादीतलं नाव आहे आणखी पुढचं नाव आहे स्वरदा बापट यांचं. खासदार गिरीश बापट यांच्या सुनबाई असणाऱ्या स्वरदा बापट या युवा मोर्चामध्ये ॲक्टिव्ह आहेत, युवा मोर्चाचं काम करताना पाहायला मिळतात. सांगली महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि गिरीश बापट यांच्या परिवारातून जर कोणाला उमेदवारी दिली गेली तर स्वरदा बापट यांचं नाव हे घेतलं जाऊ शकतं आणि त्यांनाही भाजपा या निमित्तानं राज्यसभेवर पाठवू शकतं असं बोललं जातं आहे. सोबतच मेधा कुलकर्णी यांचं नाव सुद्धा पुण्यातून राज्यसभेसाठी असल्याचं बोललं जातं आहे. मेधा कुलकर्णी या कोथरूडच्या माजी आमदार आहेत. 2019ला जेव्हा चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभेतून निवडणूक लढवली त्यावेळी मेधाताईंचं तिकीट जे आहे ते कापलं गेलं होतं. मात्र त्यानंतर
त्यांचं पक्ष संघटनेमध्ये पुनर्वसन जे आहे ते करण्यात आलं. त्यांच्याकडे राष्ट्रीय महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद जे आहे ते देण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं आता आगामी दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णी यांना सुद्धा भाजपा राज्यसभेवर पाठवू शकतं किंवा त्या अनुषंगाने भाजपामध्ये चर्चा जी आहे ती केली जाऊ शकते. यासोबतच जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून पुणे लोकसभेमध्ये खास करून पुण्यामध्ये जे सातत्याने वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चेत आहेत ते भाजपाचं राष्ट्रीय पातळीवर काम केलेलं नाव माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचं आहे. सुनील देवधर यांनी म्हणजे त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आणण्यामध्ये देवधर यांचा मोलाचा वाटा राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, तर या सगळ्यांच्या गुडबुकमध्ये असणारा चेहरा म्हणून सुनील देवधर यांच्याकडे पाहिलं जातं. आणि सुनील देवधर हे राष्ट्रीय पातळीवर अनेक वर्ष काम करत असल्यामुळं त्यांनाही पुण्यातून जे आहे ते भाजपा राज्यसभेवर संधी देऊ शकतं असं बोललं जातं. आणि या नावांखेरीज जर आपण पाहिलं तर आणखी कोणाला भाजपामधून संधी मिळू शकते, पुण्यातून राज्यसभेसाठी भाजपा पाठवू शकतं, तर यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 13 वर्ष सहसंघटन मंत्री असे काम त्यांनी केल्याचं पाहायला मिळतंय. संघटनात्मक पातळीवरच्या कामाचा चंद्रकांत पाटील यांना मोठा अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदरच्याही सरकारमध्ये त्यांनी महसूल खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी जी आहे ती सांभाळली होती. त्यानंतर आता जेव्हा शिंदे फडणवीस सरकार आलं, या सरकारमध्ये उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य या खात्यांची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. काही काळ त्यांनी पुण्याचं पालकमंत्री पदही भूषवलं. मात्र अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावतीचं पालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आली. त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर भाजपा 4 जागा ज्या आहेत त्या लढवू शकतं असं प्राथमिकदृष्ट्या पाहायला मिळतंय. तशा चर्चा आता राज्यसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातून जो एक चेहरा द्यावा, राज्यसभेवर जावा अशी भाजपाची मागणी आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. आणि भाजपाचं जे धक्कातंत्र आहे म्हणजे विनोद तावडे जे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, त्यांनी नुकतंच एका वृत्तवाहिनीवर मुलाखत देत असताना अशी त्यांची भूमिका जाहीर केली की भाजपामध्ये सध्या असा ट्रेंड निर्माण झाला आहे की जो वर्तमानपत्रामध्ये त्याचं नाव येतं किंवा चर्चेमध्ये ज्याचं नाव असतं की याला राज्यसभेची उमेदवारी मिळेल, याला मुख्यमंत्रीपद मिळेल, तसं न होता नवीन चेहऱ्यांना संधी जी आहे ती मिळू शकते. त्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधल्या मुख्यमंत्री निवडीचाही त्या ठिकाणी रेफरन्स दिल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळं या 6-7 नावांचा जो आहे तो भाजपा विचार करतं पुण्यातून की कोणत्या नवीन चेहऱ्याला, अनपेक्षित चेहऱ्याला संधी मिळते, हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी घेऊन येणार आहोत. त्यासाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कुडाळमध्ये जाहीर सभा घेत मंत्री नारायण राणे यांच्यावर जाहीर निशाणा साधलाय. पाहूयात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. जाऊ द्या, रविवार आहे, कोंबडी वडे तर झालेच पाहिजेत ना. आता त्याचं जे काय करायचं होतं, पिसं काढायची ती तुम्हीच काढलेली आहात. कोंबडी चोराची पिसं तुम्हीच काढले. आणखीन काही नवीन उगवली असतील तर ती पण उपटून टाका. आणि मी इथे एवढा आलोय, उगाच माझं तोंड खराब करून घ्यायला आलेलं नाही. मी तुमच्यासाठी, मी विनायकना सांगितलं की हा जनसंवाद नाही, हा कुटुंब संवाद आहे. तुम्ही माझं कुटुंब आहात. आणि अनेकदा मी बोललेलो आहे की आजपर्यंत महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले, यापुढे सुद्धा लाभतील. पण मी असा भाग्यवान आहे की अनपेक्षित मला मुख्यमंत्री व्हावं लागलं होतं. एक 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी काय केलं हे लोकांसमोर आहे, तुमच्या समोर आहे. आणि कोणालाही नाही असं प्रेम, ते म्हणजे मला तुम्ही सगळेजण
कुटुंबातलं एक सदस्य मानतात हे माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि म्हणूनच मी जनसंवाद हा शब्दच काढून टाकलेला आहे. कारण ते मन की बात वन की बात ते सगळं तिकडे, आपल्याकडे ती दिल की बात आहे. दिल की बात. कारण मनामध्ये काळबेरा असू शकतं पण हृदयामध्ये नाही. आमच्या हृदयामध्ये राम आणि हाताला काम. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की गेले काही दिवस मी सुरुवात जी केली होती ती कल्याण लोकसभा मतदारसंघ, परवा 2 दिवस होतो रायगड मतदारसंघ लोकसभा, आज हा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा मी संवाद तुमच्याकडून सुरू करतोय. म्हणजे चांदा ते बांदा म्हणतात, मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे. मी बघतोय मुद्दा म्हणून शिवसेना कोणाची, शिवसेना कोणाची, मी तेच तुम्हाला विचारायला आलेलो आहे. आणि आज देखील सगळेजण म्हणजे इथला डबल गद्दार, नाव घ्यायची गरजच नाही, ते काय काय त्यांची नावच होतात. त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपडा लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाहीत. आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं. मला वाटलं होतं माणूस बरा दिसतोय. दररोज म्हणजे दर आठवड्याला दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला. म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा. काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात, मला नाही माहिती. तर ही अशी सगळी माणसं, तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय, पण कसं काय आणि कसं काय. कारण म्हणजे बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली, तुम्ही सुद्धा निवडून दिलं, मी त्याला तेव्हा मंत्री केलं, पण पुन्हा ते ते गद्दारी नसा नसा भिडली म्हटल्यानंतर गद्दार तो गद्दार असतो, कधी इमानदार होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. मी आता विमानतळावरती उतरल्यानंतर काही पत्रकार आले होते तिकडे, तिथले काही समोर आले असतील, अमुक ह्याच्यावरती बोला, तमुक ह्याच्यावरती बोला. परवा जो एक गोळीबार झाला, आला ना तुमच्यापर्यंत आवाज, कोणी केला हे आता म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की शिवसेनेने कोकणला कसं वाचवलं आणि तुम्ही सुद्धा कसे वाचलात. तेव्हा जर का विनायक राऊत आणि आपले सगळे लोक तुम्ही निवडून नसते दिले तर आज कोकणची काय हालत झाली असती. त्याच वेळेला तुम्ही गुंडांना चेचून टाकलं, ठेचून टाकलं. आता जी काय वळवळ एका मतदारसंघात राहिले ती सुद्धा या वेळेला सुपडा साफ करून टाकायची. हे गुंडांचा सुपडा साफ नाही, कोकण एकदम साफ करून टाकायचं. जसं मध्ये मोदीजींचे फोटो आले ना मंदिरात साफसफाई करताना, चकचकीत लादी, अरे फोटो आहे, मी ते तुम्हाला सांगतोय. फोटो म्हणजे लादी चकचकीत, आजूबाजूला कोणीही नाही, आणि हे घेऊन लादी पुसतायत किंवा लादी खराब करतायत, लादी पुसतायत. तसं तोच झाडू घेऊन यावेळेला जो एक मतदारसंघ राहिला आहे तिकडनं सुद्धा ही घाण साफ करून टाकायची. इथून तर करायचीच आहे, सावंतवाडी तर करायचीच, आणि बाजू सुद्धा एक जी आहे ती करायचीच. बाकी वैभव तर बसलेले असते, त्यांनी गेल्या वेळेला साफ केलेली आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने विनायक राऊतांनी लोकसभेत सुद्धा साफ करून टाकलेलं आहे. गणपत गायकवाडीने जो गोळीबार केला त्याचं पटकन ते व्हिडिओ चित्रीकरण बाहेर आलं. कोणी मागितलं होतं? सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं? आलं. मी मुद्दामून तुम्हाला या गोष्टी सांगतोय कारण कोणी न मागता गणपत गायकवाडीने केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज हे तुमच्यापर्यंत पोहोचलं. पण लबाडाने जो एक निकाल दिला आणि शिवसेना मिंद्याची सांगितली, यांची शिवसेनेची घटनाच नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही, मग ती सुद्धा जी आम्ही फिल्म दाखवली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे नाही मागितलं, आयोगाकडे मागितलं. आयोगाने सांगितलं आमच्याकडे नाही, आणि ते चित्रीकरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तुम्हाला समोर ठेवलेलं आहे. हा फरक लक्षात घ्या. हे जरा मला बोलू द्या ना जरा थोडा वेळ.
आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.